नमस्कार. आज आपण दुर्गा सप्तशतीमधील राजा सुरथ, समाधी नावाचा वैश्य आणि मेधामुनी यांची कथा ऐकणार आहोत. राजा सुरथ हा अतिशय न्यायी राजा होता. प्रजेचे तो पुत्राप्रमाणे पालन करत होता आणि त्याची प्रजा ही सुखी समाधी आनंदी होती. राजाच्या राज्याजवळच कोल विध्वंसी नावाचे जातीचे काही लोक राहत होते. त्यांना राजाचं हे न्यायी राहणं पसंत नव्हतं. तेव्हा एक दिवस त्यांनी काय केलं, राजावर आक्रमण केलं. आता राजावर आक्रमण करून त्यांनी कोणतीही युद्धनीती माहीत नव्हती. तेव्हा त्यांनी कशाही प्रकारे वापरून राजाचं राज्य जिंकलं आणि आता राजा फक्त राजधानीपुरता मर्यादित राहिला. राजा निर्बल झाला आहे हे पाहून त्याचे अमात्य आणि काही मंडळी यांनी राजाचे राज्यही हिसकावून घेतले. आता राजा जीव वाचवण्यासाठी शिकारीचं निमित्त करून जंगलात गेला. राजाच्या मागे अमात्याचे लोक होतेच, त्यामुळे राजा एक सुरक्षित स्थळ शोधत होता. पुढे त्याला मेधामुनींचा आश्रम दिसला. मेधामुनींच्या आश्रमामध्ये त्याने पाहिलं की सिंह, हरिण असे हिंस्र प्राणी देखील एकत्र नाचत बागडत होते. म्हणजेच ह्या आश्रमात वैरवृत्ती नाहीशी होत होती. राजा हे पाहून सुखावला, कारण इथे शत्रू जरी आला तरी राजा आता सुरक्षित होता. परंतु राजा फक्त सुरक्षितच होता, त्याला चिंता लागून लागली होती की मी जे न्यायाने धन कमवले ते सारे हे राज्यकर्ते आता विलासात घालवत आहे. माझ्या प्रजेचे हाल होत आहे, माझ्या परिवाराचे हाल होत आहे, माझा एक लाडका हत्ती, माझे घोडे यांचे देखील हाल होत आहेत. असाच विचार करत असताना तेथे आणखी एक मनुष्य आला आणि तो देखील दुःखीच दिसत होता. त्याला राजाने विचारले, तू कोण आहेस? तेव्हा तो म्हणाला, मी समाधी नावाचा एक वैश्य आहे आणि मी व्यापार करतो. माझ्याकडे अगोदर खूप धन होते, परंतु ते धन माझ्याकडून सर्व लुबाडून घेतले गेले आणि ते लुबाडणारे माझे पत्नी आणि माझा पुत्रच आहे. आणि जेव्हा माझ्या हातली शक्ती संपली, माझ्यातली धन कमवायची ताकद संपल्यावर त्यांनी मला घराबाहेर काढले आहे. तेव्हा राजा म्हणाला, अरे अरे, किती दुष्ट लोक आहेत. तेव्हा तो म्हणाला की राजा, कृपा करून आपण माझ्या परिवाराला वाईट बोलू नका, माझे त्यांच्यावर अजूनही प्रेमच आहे. हे पाहून राजा म्हणाला, अरे, त्यांनी तुझ्याबरोबर एवढा अन्याय केलाय आणि तरी देखील तू म्हणतोस की माझे त्यांच्यावर प्रेम आहे. तो म्हटला की आपण म्हणता ते बरोबर आहे, परंतु याचे उत्तर मलाही मिळत नाही की माझी अशी वृत्ती का आहे. तेव्हा दोघेही याचे उत्तर घेण्यासाठी मेधामुनींच्या पुढे गेले. मेधामुनींना प्रणाम करून दोघांनीही आपापली समस्या सांगितली. मेधामुनी म्हणाले, राजा, अरे आणि वेश्या, तुम्हाला जरी वाटत असेल की तुमचा वाईट काळ आला आहे, परंतु असं मुळीच नाही. कारण तुमचा आता सर्वोत्कृष्ट काळ चालू झालेला आहे, परंतु महामायेच्या महाप्रभावामुळे तुम्हाला हा प्रभाव कळत नाही आहे. तेव्हा राजा म्हणाला की मुनी, हे आपण काय म्हणत आहात? ही महामाया कोण आहे आणि हा मायेचा प्रभाव ती का टाकते, तसेच ती कसा टाकते? तेव्हा मेधामुनी आता महामायेची कथा सांगणार आहेत. ती ऐकण्यासाठी आपण सबस्क्राईब जरूर करा. जय श्रीकृष्ण.